नमस्कार, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण सेटच्या परीक्षाच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे। ही माहिती पाहत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची या संदर्भातही आपल्याला माहिती मिळणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या परीक्षाचा सराव होण्यासाठी आपण हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येत आहोत। हा प्रयत्न आपला अतिशय महत्त्वाचा आहे। तुमच्यासारख्या विद्यार्थ्यापर्यंत जाणं मला जसं माझं सौभाग्य वाटतंय तसंच तुम्हालाही असं वाटावे की इथून पुढे आपल्याला अभ्यास करताना वायाळ सरांसारखं कोणीतरी एक आपल्याला साथीदार आहे आपल्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी। हेही त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या। मला जेवढ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता येतील त्या सर्व गोष्टींचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फार आपण खोलात न जाता तुम्ही जर असं पाहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पेपरच्या संदर्भात माहिती पाहिली होती आणि ती माहिती पाहिल्याच्या नंतर आपण त्या प्रत्येक प्रश्नांचं वाचन सुद्धा करून घेतलेलं होतं आणि त्या सरावाच्या संदर्भात विद्यार्थ्यांचे काही कमेंट्स आले, काही फोन आले आणि त्यांनी असं मला सांगितलं की सर, हा नवीन जो काही तुमचा प्रयोग आहे तो प्रयोग असाच पद्धतीने कंटिन्यू तुम्ही चालू ठेवावा। मला असं वाटतं की त्याचाच एक भाग म्हणून आपण आज हा दुसरा जो काही या संदर्भातील व्हिडिओ आहे तो घेऊन आपल्या समोर येत आहे। पैकी तुम्हाला काही याबाबतच्या सूचना मला देणं अत्यंत गरजेचे वाटतात, कारण राज्यशास्त्र विषय घेऊन तुम्ही सेटची परीक्षा देत आहात हे लक्षात घ्या। बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहीत नसतो आणि ते डायरेक्ट सिलेबस विदाउट स्टडीज ते परीक्षेला सुद्धा गेलेले असतात। अशा विद्यार्थ्याचा एक वेगळा गट असतो आणि जे अभ्यास करून या परीक्षेला सामोरे गेलेले असतात ह्यांचा गट वेगळा असतो। तुम्हाला कोणत्या गटात बसायचं आहे ते तुम्ही अगोदर ठरवणं याच ठिकाणी महत्त्वाचं आहे। यामधील दुसरी बाब अशी आहे की राज्यशास्त्र हा विषय अतिशय सोपा आहे। समजून घेतला तर सोपा आहे आणि नाही समजून घेतला तर मग तो कुणालाही कोणताही विषय जसा अवघड असतो तसाच आहे। परंतु त्याच्यात रुची निर्माण होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला वाचन करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत ह्या आपण राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपल्याला या प्रश्नपत्रिकेच्या सरावाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत यायचं आहे। सराव अतिशय महत्त्वाचा आहे। सेटची परीक्षा हा भागच सरावाचा भाग आहे, कारण संपूर्ण सिलेबस कितीही हुशार विद्यार्थी असला किंवा कुणीही वाचतो म्हटलं तरीही त्याला वाचण्यासाठी समजून घेण्यासाठी जो वेळ लागेल तो तरी कमीत कमी या येणाऱ्या परीक्षेचा कालावधी आपण पाहिला तर तो सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही। मग आपल्याकडे जी काही स्मार्ट अभ्यासाची जे कौशल्य आपल्याकडे पाहिजे की स्मार्ट अभ्यास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टीपैकी एक गोष्ट अशी आहे की मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, आता मागच्या मी यासाठी म्हणालेलो आहे खूप पूर्वीच्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, परंतु त्या प्रश्नपत्रिकेला पॅटर्न वेगळा होता आणि मागच्या वर्षीची म्हणजे 2019ची जी काही क्वेश्चन पेपर आहे या परीक्षेपासून हा जो काही पॅटर्न आहे तो वेगळ्या स्वरूपाचा आहे। हा वेगळ्या पॅटर्नमध्ये फक्त 2च पेपर आहेत, एक पहिला जनरलचा पेपर आणि दुसरा हा स्पेसिफिक त्या विषयाचा पेपर आहे। पहिल्या पेपरला जे काही 50 प्रश्न आणि 100 गुण आहेत आणि दुसऱ्या या पेपरला 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत। असा जो काही हा या ठिकाणी मेळ आहे तो मेळ आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। तो समजल्याच्या नंतर मग आपण हा सरावाच्या माध्यमातून या परीक्षेची चांगली तयारी करू शकतो। आपण हेही लक्षात घ्यायचं की या परीक्षेमध्ये चांगले गुण घेण्यासाठी
थोडीशी आपली समयसूचकता जागृत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट, एक सूचना तुमच्यासाठी अशी मी ठेवली या ठिकाणी टिकमार्क करून, की ही जी काही उत्तरपत्रिका तुम्हाला इथं ORM शीट म्हणजे करायची आहे, तर तिथं फक्त निळ्या आणि काळ्या बॉल पेननेच तिथं याच्यावर तुम्हाला वापर करायचा आहे। ही एक सूचना भरपूर आहेत, परंतु तेवढ्या मी सूचना तुम्हाला वाचून दाखवणार नाही। मात्र ही एक सूचना आणि दुसरी एक सूचना लास्ट जी काही दिलेली आहे ती सूचना आहे, चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात केले जाणार नाही। आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात, मग त्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, इतर स्पर्धा परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये गुण कपातीचा जो काही नियम आहे की प्रत्येक तुमच्या चुकीच्या उत्तर जर तुम्ही दिलं की तुमचे गुण कपात होणार। हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी नाही, म्हणजे तुम्हाला 100च्या 100ही प्रश्न सोडवता येतात। पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 50च्या प्रश्न 50ही सोडवता येतात आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये 100 पैकी 100ही प्रश्न सोडवता येतात। फक्त थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिक लावणं आवश्यक आहे। लॉजिक लावत असताना काही गोष्टी तुम्ही शिकलेला असताल नसताल, परंतु या ठिकाणी ती काळजी मात्र तुम्ही घ्यायला हवी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सेटची परीक्षा देण्याच्या तयारीमध्ये आहात, याचा अर्थच आपण सहाय्यक प्राध्यापकासाठी पात्र आहात। फक्त आडसर या सेटच्या परीक्षेचा आहे। ही परीक्षा पास झाला की लगेचच तुम्ही या परीक्षेत सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठीही पात्र होतात, हेही तुम्ही लक्षात घ्या। कारण मला असा अनुभव आहे की ज्यावेळेस मी पहिली सेट म्हणजेच ही सेटची परीक्षा जी सुरू झाली, ती सेटची पहिली परीक्षा पास होऊन ज्यावेळेस मी माझं प्रमाणपत्र आल्याच्या नंतर इंटरव्ह्यूला गेलो होतो, तो जो काही आनंद असतो तो आनंद काही वेगळाच असतो। तो आनंद घेण्यासाठीही अशा परीक्षा आपल्याला पास होणं गरजेचं असतं। आणि मग आपल्याला असं पाहतो की आपण सहाय्यक प्राध्यापक झाल्याच्या नंतर असोसिएट प्रोफेसर होण्यासाठी मग काय काय लागतंय हे सुद्धा तुम्हाला नंतरच्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन। तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे की या ठिकाणी आपल्याला राज्यशास्त्र हा विषय घेऊन जेवढे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत त्या परीक्षेच्या संदर्भातील हा 2019चा जो काही पेपर आहे तो सरावादाखल या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आपण तो समजून घेता। मी प्रत्येक प्रश्न वाचेल आणि लगेचच त्याचं उत्तरही तुम्हाला त्याच ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन। सर्व बीट्स मी वाचणार नाही, म्हणजे उत्तरामध्ये जे काही 4 बीट दिलेले असतात ते चुकीचे बीट्स मी वाचणार नाही। त्याच्यात डायरेक्ट तुम्हाला प्रश्न आणि त्याचं उत्तर अशा स्वरूपामध्ये वाचून दाखवेल आणि तो सराव मात्र तुम्ही घरी किंवा हा कंटिन्युअस आपला व्हिडिओ ऐकून 2दा वाचा, ऐका, 3दा ऐका, 4दा, हेही तुम्हाला एक अनुभव माझा सांगणं आवश्यक आहे। मी ज्यावेळेस पहिली सेटची परीक्षा पास झालो ते वर्ष आहे, मला आठवतंय, ते आहे 94-95चं वर्ष। विचार करा, 94-95 मध्ये कुठल्याही पद्धतीनं असे कुठलेही साधन नव्हते, तरी पण त्यावेळेस मी माझ्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही कॅसेट तयार केल्या होत्या माझ्या आवाजामध्ये। म्हणजे मी पूर्ण सिलेबस वाचायचो आणि त्याची कॅसेट तयार करायचो आणि ती कॅसेट पुन्हा प्लेअरमध्ये लावून ती ऐकायचो आणि ती म्हणजे झोपताना म्हणजे डबल पुन्हा आपल्याला वाचण्याची गरज नाही। आता या सुविधा तुम्हाला ना ची काय उपलब्धता भरपूर आहे आणि अशा सुविधेचा आपण आता फायदा घ्यायचा आणि या सर्व प्रक्रियेमधून जात असताना आपण हेही पाहायचं की आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकांचा सराव हा जास्तीत जास्त करायचा आहे। थोडासा व्हिडिओ हा दीर्घ होण्याची शक्यता आहे, याची जाणीव मला आहे, परंतु काहीही हरकत नाही, कारण जेवढा दीर्घ व्हिडिओ होईल तेवढा तुमचा सराव सुद्धा जास्त होईल, हेही लक्षात घ्या आणि सर्व प्रश्न तुम्हाला समजून येतील आणि हे समजून आलेले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कामी देतील। हे प्रश्न येतील नाही येतील किंवा काही होईल हा काही प्रश्न नाही, परंतु या प्रश्नाच्या साहाय्याने अशा स्वरूपाचे प्रश्न या सेटच्या परीक्षेमध्ये येतात हे मात्र तुम्हाला समजून येईल। बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहीत नसतो, काहींना या परीक्षेच्या संदर्भात माहिती नसते। आता त्या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगता येणं शक्य नसलं तरीही
ही नजीकची परीक्षा ह्या लक्षात घेऊन आपल्याला हे करायचं आहे की जास्तीत जास्त आपला सराव करणं गरजेचं आहे. तर आता वळूया आपण आपल्या या सराव पेपरकडे. तत्पूर्वी सर्वांना असं माहीत आहे की तुम्हाला हे चॅनल आता आवडलेलं आहे. बरेच तुम्ही लोक सर्व हे व्हिडिओ माझे व्हिडिओ पाहत आहात. आता आपण या व्हिडिओसाठी एक लाईक करण्यासाठी काहीही हरकत नाही. तर प्रथम ते लाईकचं बटन दाबून टाका. दुसरी गोष्ट, तुमचे जे काही मित्र आहेत जे आत्ता सध्या हे व्हिडिओ पाहू शकत नाही ते त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. तिसरी गोष्ट, जर काही तुमची समस्या असेल, काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ काय करायचे, तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून काही तुमच्या सूचना लिहायच्या आणि काही जर चांगला वाटत असेल तर चांगलं लिहायचं आहे, हेही तुम्ही लक्षात घ्या. मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, नंतरचे जे व्हिडिओज आहेत, मग हीच परीक्षा नाही तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ, आपल्या राज्यशास्त्राचे व्हिडिओ, सेट परीक्षेचे व्हिडिओज, हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला जे नोटिफिकेशन लागेल त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशनवर बटन दाबायचं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सुकर होतील. तर चला वळूया आता आपण आपल्या या 2019च्या राज्यशास्त्र या पेपरकडे. सेटचा पेपर आहे. यामध्ये पहिली सूचना अशा पद्धतीची दिलेली आहे. ती सूचना आहे, या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 गुण म्हणजे 100 प्रश्न बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे अशा पद्धतीने हे 200 गुण आहेत. वेळ मात्र तुम्हाला फक्त 2 तास म्हणजे 120 मिनिटं दिलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं. किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत. गुण किती आहेत? 200 आहेत आणि वेळ किती आहे? 120 मिनिटे. तर असं गृहीत धरा की प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 1 मिनिट आणि काही सेकंदाचा टाइम आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आणि ते सेकंद सोडून द्या. 1 मिनिट लक्षात घ्या. 20 मिनिटं संपूर्ण आपली प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी राखीव ठेवा वाटल्यास, म्हणजे आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडायला सोपी जाईल. कारण अशा प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला अंडरस्टँडिंग करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी प्रश्नपत्रिका आपल्याला वाचून समजून घ्यावी लागते. नंतर उत्तरासाठी आपल्याला वळावं लागत असतं. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, विकासात्मक प्रशासनाची एक महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे. उत्तर आहे सहभाग प्रधानतेवर भर. प्रश्न क्रमांक 2 आहे, नवलोकप्रशासन टिंबटिंब याचा पुरस्कार करते. उत्तर आहे सी, सामाजिक प्रस्तुततेवर आधारित दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 3, दी मिनोब्रुक परिप्रेक्ष्य आणि फ्रँक मेरिनी या टिंबटिंबच्या उदयाशी संबंधित आहे. उत्तर आहे ए, नवलोकप्रशासन. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या उपशाखेचा भर मूल्य आणि नैतिकतेवर आहे. उत्तर आहे सी, नवलोकप्रशासन. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणती कृती संघटनेच्या कामकाजाच्या अभिन्न पैलूचे सूचक करते. उत्तर आहे ए, कागदपत्रे लावणे. प्रश्न क्रमांक 6, खालील संकेतकांचा वापर करून योग्य उत्तर लिहा. विधान आहे ए, काही अभ्यासकांनी प्रशासनाच्या तत्वांची दंतकथा आणि म्हणी असे संबोधून चेष्टा केली आणि ही तत्वे नाकारली. कारण आहे आर, जवळजवळ प्रत्येक तत्वासाठी आपल्याला तेवढेच विश्वसनीय व स्वीकारार्ह परस्पर विरोधी तत्व आढळते. उत्तर आहे ए आणि आर हे दोन्ही स्वतंत्रपणे बरोबर असून आर हे एचे बरोबर स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 7, उत्तरदायित्व हे लोकप्रशासनाच्या 3 महत्त्वाच्या तत्वापैकी एक तत्व असून त्याची टिंबटिंब निश्चिती द्वारे केली जाते. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रश्न क्रमांक 7,
उत्तरदायित्व हे लोकप्रशासनाच्या 3 महत्त्वाच्या तत्वापैकी एक तत्व असून त्याची निश्चिती टिंबटिंबद्वारे केली जाते. आणि उत्तर आहे ए, अभिकरणाची उद्दिष्टपूर्ती. प्रश्न क्रमांक 8 आहे. मॅक्स वेबरने टिंबटिंब हे आधुनिक नोकरशाहीचे अत्यावश्यक वैशिष्ट्य आहे असे प्रतिपादन केले. आणि उत्तर आहे ए म्हणजे पदसोपान. प्रश्न क्रमांक 9. कनिष्ठ कर्मचाऱ्याने एकाच वरिष्ठाकडून आज्ञा स्वीकाराव्यात या तत्वाला टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर आहे बी, आज्ञेची एकता. प्रश्न क्रमांक 10 आहे. यादी 1 सिद्धांत आणि यादी 2 संकल्पना युक्तिवाद यांचा मेळ घालून खालील संकेतकांचा वापर करून योग्य उत्तर शोधा. प्रश्न क्रमांक 10 चे उत्तर आहे बी. बी मध्ये 3, 4, 2, 1 असा तो क्रम आहे. प्रश्न क्रमांक 11. नवीन स्थानिक शासकतेचे खालीलपैकी कोणते एक वैशिष्ट्य नाही. उत्तर आहे ए, औपचारिक आणि कायदेशीर नमुन्यावर आयोजित. प्रश्न क्रमांक 12. पंचायत राज संस्थांच्या कामांचा कार्याचा समावेश टिंबटिंब होतो. उत्तर आहे सी, 11व्या परिशिष्टात. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243(1) मध्ये कशाच्या स्थापनेची तरतूद आहे. आणि उत्तर आहे सी, राज्य वित्त आयोगाची. प्रश्न क्रमांक 14. भारतातील नागरी स्थानिक शासकतेच्या संस्थांना सामना करावा लागत असलेली टिंबटिंब मुख्य आव्हाने आहेत. आणि उत्तर आहे सी, सी, ए, बी आणि सी असे 3 पर्याय त्यामध्ये दिलेले आहेत. सीच्या उत्तरामध्ये सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील किती राज्यांनी लोकायुक्त या संस्थेची स्थापना केली आहे. 15चं उत्तर आहे सी, 17. प्रश्न क्रमांक 16 आहे. लोकपालामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. उत्तर आहे 16 ए, अध्यक्षासहित 9 सदस्यांचा. प्रश्न क्रमांक 17. सुशासकतेचे खालीलपैकी कोणते एक वैशिष्ट्य नाही. उत्तर आहे बी, अप्रतिसादक्ष आणि एकवाक्यता विरहित. प्रश्न क्रमांक 18. यादी 1 चे यादी 2 शी जोड्या जुळवा आणि खालील दिलेल्या संकेतातून योग्य पर्याय निवडा. तर उत्तर आहे 18चं ए. ए मध्ये 2, 3, 1, 4 अशा पद्धतीचा त्या जोड्या जुळवलेल्या आहेत. ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. शिक्षणाच्या हक्काचा समावेश कोणत्या कलमात केला आहे. 19चं उत्तर आहे सी. सी म्हणजे कलम 21 ए. 20वा क्रमांकाचा प्रश्न आहे. मनरेगाची वैशिष्ट्ये काय आहेत. उत्तर आहे बी. बी म्हणजेच यामध्ये ए चूक आहे आणि बी, सी आणि डी बरोबर आहे अशा पद्धतीचे त्याचा क्रम दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. 21 क्रमांकाचा प्रश्न डी, भूगोल हा सौम्य सत्तेचा घटक आहे. 22 क्रमांकाचा प्रश्न आहे. वातावरण बदलाविषयीच्या 2015च्या पॅरिस करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. 22 क्रमांकाचं उत्तर ए, त्यानुसार सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याची समान उद्दिष्ट दिले आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. भारताच्या पूर्वाभिमुख धोरणाला उत्तेजन देणारा घटक खालीलपैकी कोणता आहे. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे बी, ऊर्जा सुरक्षा पाठपुरावा. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक व्यापार गटात आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रमाण सर्वात कमी आहे. 24चं उत्तर आहे ए, साप्ता, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार संघटना. प्रश्न क्रमांक 25.
जागतिक व्यापार संघटनेचे पुढीलपैकी कोणते तत्व विशेषतः विकसित राष्ट्रांसाठी आहे? उत्तर आहे ए. विशेष आणि वेगळी वागणूक. 27 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी नीट जुळवली गेलेली नाही? तर जोड्या दिलेल्या आहेत आणि 27चं उत्तर आहे डी. डी म्हणजे C3. प्रश्न क्रमांक 28 आहे. खालीलपैकी कोणते लोक सक्तीने स्थलांतर करणारे आहेत? प्रश्न क्रमांक 28ला बी आहे. तामिळनाडूतल्या शिबिरामध्ये राहणारे श्रीलंकन तामिळ. प्रश्न क्रमांक 29. 1990 मध्ये उदयास आलेले सार्वजनिक क्षेत्रीय व्यवस्थापन हे नवे प्रतिमान या नावानेही ओळखले जाते. 29चं उत्तर डी आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे व्यवस्थापनवाद, बाजार केंद्री लोकप्रशासन, व्यावसायिक उद्योजक प्रधान सरकार. प्रश्न क्रमांक 30 आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जोडलेली नाही? आणि उत्तर आहे 30चं डी ए आहे. ए मध्ये A1 असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या पूर्वभिमुख परराष्ट्र धोरणाचा एक घटक आहे? 31चं उत्तर डी आहे. म्हणजेच आशियान देशाशी खुल्या व्यापाराचा करार. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रीय गटाने भारताबरोबर खुल्या व्यापाराचा करार केला आहे? 32चं उत्तर आहे बी. म्हणजेच आशियान आग्नेय आशियाई देशांची संघटना. आणि नंबर 33 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता घटक भारत रशिया सहकार्याचा घटक नाही? 33चं उत्तर सी आहे. सागरी तळाच्या शोधाचे संयुक्त उपक्रम. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 34चं उत्तर आहे ए. सिंधू पाणी वाटप कराराने कायमस्वरूपाची सिंधू आयोग निर्माण केले. प्रश्न क्रमांक 35 यानंतरचा आहे. खालीलपैकी कोणते तत्व भारताच्या आण्विक ड्रॉडिकने तत्व नाही? 35चं उत्तर आहे ए. अणुतंत्रज्ञानाच्या प्रसारास प्रतिबंध. प्रश्न क्रमांक 36. भारताने कोणत्या वर्षी गटनिरपेक्ष चळवळीच्या शिखर परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद भूषविले? 36चं उत्तर आहे ए. 1983. प्रश्न क्रमांक 37 आहे. खालीलपैकी कोणत्या दहशतवादी गटावर भारत सरकारने बंदी घातलेली नाही? 37चं उत्तर ए आहे. अबू सायाफ गट. प्रश्न क्रमांक 38. चकमा स्थलांतरित भारतात टिंबटिंब या देशातून आले? बी. म्यानमार. गुटनिरपेक्ष चळवळीने 39वा प्रश्न आहे. गुटनिरपेक्ष चळवळीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? 39चं उत्तर आहे सी. नेहरू, नासर, टिटो. प्रश्न क्रमांक 40. विधान ए. भारत व्हिएतनाम मैत्री शीतयुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि कारण आहे आर. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कायम सभासदत्वासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांना व्हिएतनामचा पाठिंबा आहे. त्याचं 40चं उत्तर आहे सी. सी आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे एचे कारण नाही. प्रश्न क्रमांक 41 आहे. खालीलपैकी कोणते विशेषण बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेशी जुळत नाही? 41चं उत्तर आहे डी. म्हणजे एकसंघ समाज. 42 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी मनुष्याच्या कामकरी प्रजाती असा युक्तिवाद मांडलाय? 42चं उत्तर आहे बी. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 43 आहे. खालीलपैकी कोणी सत्ता ही दमनकारी असते असा युक्तिवाद मांडला? 43चं उत्तर आहे डी. हेगेल.
उत्तर आहे डी म्हणजे फुको. प्रश्न क्रमांक 44. आतापर्यंतचा इतिहास समाजाच्या वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. या मार्क्सच्या विधानाचा स्रोत कोणता आहे? 44चं उत्तर आहे सी, मॅनिफेस्टो ऑफ कम्युनिस्ट पार्टी. प्रश्न क्रमांक 45 आहे समूहाचे हक्क आणि अल्पसंख्याक बहुसंख्याकातील संबंधाच्या मुख्य मूल्यांना सहानुभूतीपूर्वक मान्यता कोणत्या उदारमतवादाचा प्रकार देतो? 45 क्रमांकाचं उत्तर आहे ए, बहुसंस्कृतीवाद. प्रश्न क्रमांक 46 आहे खालील विधानाचे योग्य उत्तर सांगा. उत्तर आधुनिकवादांच्या मते ए, उत्तर आहे 46चं ए, म्हणजेच जगाची स्पष्टीकरणे देणारी वैश्विक कथने नेहमीच असत्य असतात. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळली आहे? 47चं उत्तर आहे ए, म्हणजेच स्थितीवाद सामाजिक बदल विरोध. आणि प्रश्न क्रमांक 48. यादी 1 ही यादी 2शी जुळवा आणि योग्य उत्तर कोड मधून निवडा. प्रश्न क्रमांक 48चं सी उत्तर आहे. सी मध्ये 3, 1, 4, 1 असा तो क्रम आहे. प्रश्न क्रमांक 49. संकेतांक वापरून योग्य उत्तर लिहा. विधान आहे ए, फिलॉसॉफिकल रॅडिकल्स या गटाचा आर्थिक सिद्धांत सुरुवातीपासून व्यापारमुक्त करण्याच्या व्यावहारिक उद्दिष्टाने प्रेरित झाला होता. आणि त्याचं कारण आहे आर, उपयुक्तवादाच्या विचाराची मांडणी बेंथमच्या सुरुवातीच्या काळातील द फ्रॅगमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट्स या पुस्तकात प्रतिपादित केली होती. आणि 49चं उत्तर आहे बी, दोन्ही म्हणजे ए आणि आर बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक 50 आहे यादी 1 आणि यादी 2 शी जुळवा आणि संकेत सूचीचा वापर करून योग्य उत्तर द्या. 50चं उत्तर आहे डी. डी मध्ये दिलेला आहे 4, 3, 2, 1 असा तो क्रम आहे. पण प्रश्न क्रमांक 51 आहे फ्रिझन नोटबुक्स या ग्रंथाचा लेखक कोण? 51चं उत्तर आहे सी, अंतोनी ग्राम्सी. 52 क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी रिचर्ड ऑफ द अर्थ हे पुस्तक लिहिले? सी आहे त्याचं उत्तर, फ्रान्स लॅनन. आणि 53 नंबरचा प्रश्न आहे नकारात्मक स्वातंत्र्याचा सिद्धांत टिंबटिंब याने मांडला. 53चं उत्तर आहे ए, जॉन स्टुअर्ट मिल. प्रश्न क्रमांक 54 आहे खालीलपैकी कोणत्या विचारवंताने सत्तेच्या उत्पादक परिणामावर भर दिला? 54चं उत्तर आहे ए, म्हणजे फुको. प्रश्न क्रमांक 55 आहे खालीलपैकी कोणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या संदर्भात स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द प्रयोग केला? 55चं उत्तर आहे ए, म्हणजे रुसो. प्रश्न क्रमांक 56 आहे खालीलपैकी कोणी असे म्हटले आहे की लोकशाही ही बहुसंख्याकांची हुकुमशाही होऊ शकते? 56चं उत्तर आहे सी. सी म्हणजे जे.एस. मिल. प्रश्न क्रमांक 57 आहे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती हे हिरावून न घेता येणारे मानवाचे हक्क आहेत असे कोण म्हणाले? 57चं उत्तर आहे डी. डी म्हणजे लॉक. आणि प्रश्न क्रमांक 58 अधिमान्यतेचा पेच प्रसंग ही संज्ञा मुख्यतः कोणाशी निगडीत आहे? 58चं उत्तर आहे ए, ग्राम्सी. 59 क्रमांकाचा प्रश्न आहे मार्क्सने कोणाकडून द्वंद्वात्मक पद्धती स्वीकारून त्यामध्ये मूलभूत पुनर्रचना केली? 59चं उत्तर आहे बी, म्हणजे हेगेल. प्रश्न क्रमांक 60 कोणी स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन असे केले आहे? 60 क्रमांकाचं आहे बी, म्हणजे थॉमस हॉब्स. प्रश्न क्रमांक
61 क्रमांकाचा प्रश्न आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली गौलिया टँक मैदानात ऐतिहासिक भारत छोडो ठराव कोणत्या शहरात संमत झाला? 61चं उत्तर आहे डी आणि ते आहे मुंबई. 62 क्रमांकाचा प्रश्न आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1919-1920 मध्ये कोणत्या क्रांतिकारक मार्क्सवादीने त्याबरोबर राजकीय चर्चा केली? 62 बी म्हणजेच व्लादिमीर इलिच लेनिन याने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी अभिनव भारत ही संघटना कुणी स्थापन केली? 63चं उत्तर आहे डी म्हणजेच विदा सावरकर. 63 क्रमांकाचं उत्तर डी आहे. 64 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जयप्रकाश नारायण यांना समुदायवादी लोकशाही या संकल्पनेचे पैलू होते? प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे सी म्हणजेच सहेतुक. ए, सी आणि डी असा तो पर्याय दिलेला आहे. त्यामधून ते उत्तर आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणती फुटीरवादी चळवळ नाही? 65 क्रमांकाचं उत्तर आहे डी नक्षलवाद. आणि 66 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कुणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला? प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे सी डॉक्टर भीमराव आंबेडकर. आणि 67 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वर्तनवादोत्तरवादाचे वैशिष्ट्य आहे? 67चं उत्तर आहे बी म्हणजेच उपयुक्तता. प्रश्न क्रमांक 68 आहे. खालीलपैकी कोणत्या संघटनेबरोबर पेरियार ई.व्ही. रामसामी संबंधित होते? 68चं उत्तर आहे सी म्हणजेच ABC असा तो क्रम आहे. तो पूर्ण क्रम आपण जोडून घ्यायचा. 69 क्रमांकाचं उत्तर आहे. आगमसूत्र कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? 69चं उत्तर आहे ए दीघनिकाय. आणि प्रश्न क्रमांक 70 आहे. बौद्ध साहित्यात सुत्त म्हणजे काय आहे? 70चं उत्तर आहे बी म्हणजेच भारद्वाज आणि वशिष्ठ या 2 ब्राह्मणांशी बौद्धांनी केलेली चर्चा. प्रश्न क्रमांक 71. कोणत्या साम्राज्यवादी राष्ट्राच्या सर्वाधिक वसाहती होत्या? 71चं उत्तर आहे ए ग्रेट ब्रिटन. 72 क्रमांकाचा प्रश्न आहे. वसाहतवाद विरोधी चळवळीत सहभागी झालेल्या कोणत्या नेतृत्वाने झांबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 1964 ते 1991 पर्यंत कार्य केले? 72 क्रमांकाचं उत्तर आहे ए केनेथ कौंडा. 73 क्रमांकाचा प्रश्न आहे. वसाहतवाद विरोधी चळवळी खालीलपैकी कोणते नेतृत्व सहभागी नव्हते? 73चं उत्तर आहे डी म्हणजेच डॅनियल लिसुलो. प्रश्न क्रमांक 74 आहे. खालीलपैकी गैर लोकशाही राजवट ओळखा. 74ला उत्तर आहे शी म्हणजेच क्युबा. प्रश्न क्रमांक 75 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकशाहीकडून सुदृढ लोकशाहीकडे संक्रमण झालेले दिसून येते? 75चं उत्तर आहे बी म्हणजेच भारत. 76 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर डी आहे चुकीचं विधान. प्राण्यांच्या हक्कांच्या चळवळींना नवसामाजिक चळवळी म्हणता येणार नाही कारण त्या मानवी हक्कांशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणती चळवळ नव चळवळ नाही? 77चं उत्तर आहे डी म्हणजेच शेतकरी चळवळ. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणत्या राजकीय व्यवस्थेत बहुपक्ष पद्धती आहे? 78चं उत्तर आहे सी म्हणजेच फ्रान्स. 79 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य
शुपिंटर यांच्या सहभागी लोकशाहीच्या अभिजनवादी प्रारूपाचे वैशिष्ट्य नाही. 79चे उत्तर आहे सी. लोकशाही म्हणजे अभिजन आणि लोक यांच्यातील स्पर्धा होय. 80 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालील एक ही यादी 2शी जुळवा आणि योग्य उत्तर संकेत सूचीमधून निवडा. त्याचं 80चं उत्तर आहे ए. ए मध्ये आय म्हणजे फर्स्ट सी, सेकंड डी, थर्ड ए आणि फोर्थ बी आहे त्याचं उत्तर. 81 क्रमांकाचा प्रश्न आहे. भाषाबद्दल शासनाला सल्ला देण्यासाठी टिंब समितीची नेमणूक करण्यात आली. 81चं उत्तर आहे सी. सी आहे सीताकांत महापात्रा. 82 क्रमांकाचा प्रश्न आहे. टिंब हा करार पंजाबमधील दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी झाला. 82चं उत्तर आहे ए म्हणजेच राजू लोंगोवाल करार. 83 क्रमांकाचा प्रश्न आहे. ऑल आसाम स्टुडंट युनियनच्या स्थलांतर विरोधी चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. 83 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रफुल्ल महंत यांनी. 84 क्रमांकाचा प्रश्न आहे. टिंब कलमाच्या सततच्या वापर किंवा गैरवापरामुळे केंद्र राज्य संबंधात अंतर निर्माण झाले आहे. 84चं उत्तर आहे सी म्हणजेच 356. 85 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. 85चं उत्तर आहे डी म्हणजे इंदिरा गांधी हत्या 1985. 86 क्रमांकाचा प्रश्न आहे. राज्याची पुनर्रचना टिंब आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आली. 86चं उत्तर आहे ए. फाजल अली आयोग. प्रश्न क्रमांक 87 आहे. खालीलपैकी कोणता द्रविड पक्ष नाही. 87चं उत्तर आहे सी म्हणजेच तेलंगण राष्ट्र समिती. आणि प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी कोणत्या जातीचे अलीकडच्या काळात राखीव जागासाठी संघटन झालेले नाही. 88चं उत्तर आहे डी म्हणजेच माळी. प्रश्न क्रमांक 90. 16व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते टिंब हे होते. 90 क्रमांकाचा प्रश्न आहे बी. त्याचं उत्तर आहे मल्लिकार्जुन खरगे. 91 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही. 91चं उत्तर आहे ए. मिझोराम. प्रश्न क्रमांक 92 आहे. भारतीय राज्यघटनेत भारताचे पुढील प्रमाणे वर्णन आहे. 92चं उत्तर आहे बी म्हणजे भारतीय संघराज्य. 92चं उत्तर आहे बी म्हणजे राज्यांचा समूह. प्रश्न क्रमांक 93 आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी टिंब हे असतात. 93चं उत्तर आहे ए म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष. आणि प्रश्न क्रमांक 94 आहे. भारताचे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना एकत्रितपणे पुढील प्रसंगी संबोधित करतात. 94चं उत्तर आहे सी. सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनात. 95 क्रमांकाचा प्रश्न आहे. घटनेची सर्वोच्चता म्हणजे. त्याचं उत्तर आहे सी. घटना ही सर्व संस्था, संघटना आणि नागरिकापेक्षा वरच्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 96 आहे. संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे. 96चं उत्तर आहे ए. अंदाज समिती. प्रश्न क्रमांक 97 आहे. मंत्रिमंडळ कधीपर्यंत कार्यभार सांभाळते. प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे ए. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. 98 क्रमांकाचा प्रश्न आहे. 42व्या घटनादुरुस्तीनंतर घटनेच्या प्रास्ताविकात पुढील शब्दाचा समावेश करण्यात आला. 98ला ए आहे धर्मनिरपेक्ष. 99 क्रमांकाचा प्रश्न.
भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती टिंबटिंब यांच्या सल्ला व मार्गदर्शनानुसार काम करतात? 99चं उत्तर आहे बी म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 100 आहे, घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीचा उल्लेख आहे? आणि उत्तर आहे बी 124. विद्यार्थी मित्रांनो, हे 100 क्वेश्चन आपण वाचून दाखवलेले आहेत. या प्रत्येक प्रश्नांच्या माध्यमातून प्रत्येक घटकावर वेगवेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरण आपल्याला घेता येणं या ठिकाणी शक्य नाही, परंतु वेळ आणि आपल्या सुविधेसाठी मागील प्रश्नपत्रिकांचा सराव व्हावा या उद्देशाने या प्रश्नपत्रिकेचा सराव आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हा जो काही प्रयत्न केला तो तुमच्या सर्व यशाकडे नेण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. हा भाग या ठिकाणी आपण समजून घेता. त्याचबरोबर आपलं जे काही स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे चॅनल आहे, आपण सर्वजण ते लाईक करतात, शेअर करतात, त्याच्यावर काही कॉमेंट्स लिहितात आणि हे चॅनल सबस्क्राईब तुम्ही करताल, म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुमची सर्वांची प्रेरणा मला मिळेल. धन्यवाद.